नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर ह्या ठिकाणी आपण 3 पळ्या इतकं गव्हाचं पीठ, 1 चमचा आपण ह्या ठिकाणी बेसन पीठ घेतलेलं आणि 1 पळी आपण ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे. उन्हाळ्यामध्ये सर्वांनाच स्वयंपाकाचा खूप कंटाळा येतो. तर ह्या ठिकाणी 1 चमचा लाल तिखट टाकायचे, पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे. पाव चमचा आपण जिरे टाकलेले आहेत आणि अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेले आहे आणि थोडीशी आपण ताजी अशी कोथिंबीर कट करून टाकलेली आहे. सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे. भाजी भाकरी चपाती बनवायचा सर्वांनाच कंटाळा येतो. खूप गरमी असते, त्यामुळे आज आपण अगदी झटपट पोट भरण्याचा नाश्ता आपण ह्या ठिकाणी आज बनवणार आहोत. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे. जर माझ्या चॅनल नवीन असेल प्लीज चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर पाणी आपण थोडंसं टाकून मळून घेणार आहोत. घट्टसर गोळा जसं की नेहमी आपण चपातीचं पीठ मळतो त्याच पद्धतीचं पीठ आपल्याला ह्या ठिकाणी मळून घ्यायचं आहे. अगदी झटपट आहे, खूप सारा पसारा न झटपट बनवू शकतो. अगदी 15 मिनटामध्ये आपण हा पोटभरीचा पदार्थ जो आहे तो सर्वांना आवडणार आहे. अगदी खमंग आहे. नक्की ट्राय करा तुम्हीसुद्धा. तर ह्या ठिकाणी पीठ चांगलं मळून झालेलं आहे. आता पीठ मळून घेतलं तर काय करायचं, छोटे छोटे आपल्याला ह्याचे सुरळ्या करून आपण त्याचे गोल सर्कल बनवून घेणार आहोत, जसे की त्याला कोटबळेसुद्धा म्हणतात. तर ह्या ठिकाणी 2 प्रकारचे आपल्याला ह्याच पिठापासून पदार्थ बनवायचे. जसे की नेहमी आपण तळलेले पदार्थ खाण्यासाठी कंटाळा करतो, पण त्यासाठी मी एकच घणा ह्या ठिकाणी तळून घेणार आहे. बाकीचे आपण नाश्त्यासाठी बनवणार आहोत. तर पटकन आता ह्या ठिकाणी असे गोल मी बनवून घेणार आहे. आता बाहेरचे कुठलेही पदार्थ खाण्यापेक्षा जर तुम्ही हा पदार्थ घरीच बनवता सर्वांना आवडेल, अगदी आवडीने खातील आणि पोटभरीचासुद्धा आहे. नक्की ट्राय करा. तुम्हीसुद्धा करतसुद्धा असाल, पण तुम्ही करण्याची पद्धत कशी आहे ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा, किंवा तुम्हाला आणखीन कुठले पदार्थ पाहिजे असतील ते सुद्धा एक कमेंट करा. नक्की दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. तर बोलता बोलता पूर्ण कोळबळी जे आहेत ते आता ह्या ठिकाणी आपले बनवूनसुद्धा झालेले आहेत. चला तर पुढची तयारी करायची आहे आता. तर ह्या ठिकाणी आता आम्ही गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. आता इथे तेल गरम झालं की आपण थोडीशी कोळंबी जे आहे ते 1 घण्या इतकेच आपण तळून घेणार आहोत, कारण पूर्ण आपल्याला तळायचं नाही. दुसरासुद्धा पदार्थ आपल्याला ह्याच कोळंबीपासून बनवायचा आहे. गॅस मिडियम ठेवून आपण कुरकुरीत होईपर्यंत हे कोळंबी जे आहे ते तळून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी 1 घणा आपला तळून झालेला आहे. आता कढईमध्ये तेल आपण कमी केलेलं आहे. 1 चमचा जिरे टाकायचे, 1 चमचा मोहरी टाकायचे. आता जिरे मोहरी छान तडतडले की त्यामध्ये आपण लसूण ठेचलेलं टाकलेलं आहे. लसूण टाकल्या आपण कढीपत्ता टाकून घ्यायचे आणि बिलकुल लसूण आपला रंग बदलू द्यायचा नाही. लगेच आपल्याला ह्यामध्ये 2 ग्लास इतकं पाणी टाकून घ्यायचे. तर इथं पाणी आपण भरपूर असं टाकलेलं आहे. पाव चमचा लाल तिखट टाकायचे, कारण आपण लाल तिखट मीठ पिठामध्ये सुद्धा टाकलेलं आहे, त्यामुळे थोडं थोडं टाकायचं या ठिकाणी. पाव चमचा हळद आणि पाव चमचा मीठ टाकलेलं आहे. मिश्रण मिक्स करून घ्यायचे. तर आता छान उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर जे कोळंबी आपण बनवून ठेवलेले आहेत ते आता ह्या पाण्यामध्ये टाकून द्यायचे. अगदी सोपा आणि झटपट आणि कमी साहित्यामध्ये घरच्या साहित्यात आपण हा पदार्थ बनवू शकतो. एकदा नक्की ट्राय करा. अगदी सोपी पद्धत आहे. तर ह्या ठिकाणी 1 चमचा आपण ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे, जे की मिश्रण जे आहे ते पाणी वाटणार नाही आणि छान घट्टसर आपलं हे मिश्रण तयार होते आणि छान खाण्यासाठी अगदी गरम गरम खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. थंडीमध्ये तर आवर्जून बनवले जाते, पण उन्हाळ्यामध्ये स्वयंपाकाचा कंटाळा आला तर नक्की ट्राय करा. चला तर ह्या ठिकाणी आपल्याला एक 5 ते 10 मिनिट आपल्याला छान गॅस मिडियम उकळून घ्यायचं आहे, कारण पीठ आहे चांगलं उकळलंच पाहिजे. तर इथे सुद्धा आपण थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. चला तर उकळून घेतल्यानंतर पाहू शकता ह्या ठिकाणी अशा पद्धतीचे आपले हे कोळंबी तयार झालेले आहेत, खाण्यासाठी तयार आहेत. तुम्हाला हे कोळंबी कसे वाटले नक्की एक कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.